नवरात्रीचा चौथा दिवस आहे. देवीच्या नैवेद्यासाठी थोडंसं काहीतरी गोड बनवूया. साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे. भाजले की मिक्सरला लावायचे आहेत, त्याची पावडर करून घ्यायची आहे. पावडर थोडीशी भरडच ठेवायची, एकदम बारीक नाही करायची. गूळ टाकायचा आहे, दूध टाकायचं आहे आणि एकदा मिक्सरला परत ते मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. किसून ठेवलेलं खोबरंही टाकून मिक्सरला फिरवून मिश्रण घट्टच ठेवायचं आहे, एकदम पातळ करायचं नाही. त्यात तूप, वेलची पावडर टाकूया. बटाटा किसून टाकूया एक. 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया मिश्रण. तवा गरम करून तूप वितळवून घेतलं आणि एक एक पीस आपण फ्राय करून घेतला. तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्हीही करून बघा. खूपच छान लागते ही रेसिपी. थँक्यू.